तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर राम्या तुमचा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ सकाळ उठून कुटी चालू करून आपण घेतली कुटी करून मग काय 120च्या स्पीडने घेतली गुरांना कुटी टाकून. आज आपल्याला जेजुरीला जायचं होतं. मग काय घेतले आंघोळ करून आणि आलो गावात रोकडोबाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. रोकडोबाचं दर्शन घेतलं आणि मग घातलं अंगारा लावून आपल्याला जेजुरीला जायला होती पिकअप. मग घेतलं बसून पिकअप मध्ये एकदम निवांत मध्ये. मग काय 200च्या स्पीडने आलो डायरेक्ट मोरगावला मयुरेश्वरच्या मंदिरामध्ये. तिथे मंदिराचं काम चालू होतं त्याच्यामुळे आपल्याला काय आतमध्ये जायला भेटलं नाही. बाहेरूनच दर्शन घेऊन आता आम्ही सगळे चाललो होतो गाडीकडं. आता आपण आलो होतो कर्णा नदीवरती. ही ती नदी तुम्ही पाहू शकता, तिला ना लय पाणी होतं. आम्ही तवर तोंडात पाहिजे होतो तवर घ्या बरं तुम्ही दानक्यात फॉला आणून. मग काय तिथून 10-15 मिनिटात जेजुरीच्या पायथ्याला आलो. गाडी लावून आपण आलो होतो आता मिसळ खायला. 100 रुपयाला अनलिमिटेड मिसळ म्हणल्यावर काय सुट्टी द्यायची होय. तशी मिसळ पण क्वालिटी होती. मिसळ खाऊन झाले आलो जेजुरीला. इथं तर मोकर गर्दी होती. जेजुरीला गेल्यावर बायकोला 5 पायऱ्या उचलून घ्यावा लागतात म्हणल्यावर भाऊनी घेतलं, वहिनीला उचलं. मग काय आलो वरती. काय ते झाला नजारा तर एकदम भारी होता. तिथे गेल्यावर तळी भरावं लागते. मग काय घेतली तळी भरून. मग काय आमच्या सगळ्यांच्या अंगावर पांढरा तर लय झाला होता. त्याच्यामुळे एकच टेन्शन, घरी गेल्या शर्ट धुवून निघतो का नाही. लय गरम होत होतं. त्याच्यामुळे ना आपल्या भावाने आपल्यासाठी आणला होता उसाचा रेस. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद भावानी.